हा संघर्षाचा लढा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे आणि हा लढा आपण पुढे घेऊन गेलो नाही तर या देशात या राज्यात हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांचा आवाज दाबला जाईल, पण कोणीतरी भूमिका घेतली पाहिजे. सगळेच जर पळून गेले तर लढणार कोण? शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही कुणालाही न घाबरता लढत राहणार. जे लोकच आम्हाला त्रास देत आहेत, येत्या काळात आम्ही त्यांना लोकशाहीची ताकद वापरून आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, असा थेट इशारा आमदार रोहित पवार यांनी भाजपला दिला. कन्नड येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्यावर ईडीने कारवाई करत कारखाना जप्त केल्याच्या बातमीने संभ्रमात पडलेल्या ऊस उत्पादक शेतकरी कर्मचारी यांना आश्वासित करण्यासाठी आमदार रोहित पवार सोमवारी कारखान्यावर आले असता त्यांनी या कारवाईबाबत थेट भाजपवर निशाणा साधला. कुणी आपल्या कारखान्याला हात लावू शकत नाही, तो बंद पाडू शकत नाही. तुम्ही निश्चिंत राहा, असे आश्वासन रोहित पवार यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिला.